दुधनी बाजार समितीच्या आवारात 2020 मध्ये अधिकृत ठराव करून कैलासवासी सातलिंगप्पा म्हेत्रे यांच्या स्मारकासाठी चबुतरा उभा करण्यात आला होता. मात्र बाजार समितीत सत्तांतर झाल्यानंतर नवीन संचालक मंडळाने जो जुना ठराव बदलून त्या ठिकाणी गणपती मंदिर उभारलं. आमचा गणपती मंदिराला अजिबात विरोध नाही, परंतु स्मारकाची जागा बळकावून मंदिर उभा करणं पूर्णपणे चुकीचं आहे, असे सिद्धराम म्हेत्रे यांनी स्पष्ट सांगितलं होतं. बाबा परमिशन असल्याशिवाय तिथं काही करू देऊ नका म्हणून. पण आम्ही विश्वास ठेवला आणि त्या दिवशी रात्री 2:30 वाजता आणून त्याने तिथं एक टेबल ठेवून त्याच्यावर गणपती बसवले. मग दुसऱ्या दिवशी आमच्या लोकांनी आंदोलन केलं, 2-2.5 हजार लोकांनी. मग तिथं DYSP आले, PI आले, तहसीलदार आले, DDRचं प्रतिनिधी म्हणून AR आले. त्या दिवशी तिथं गोंधळ झाला जरा 7-8 तास तिथं. मग त्यांनी लिहून दिलं आणि DDRने स्पष्ट निर्देश दिलं, हे सर्व परवानगी घेतल्याशिवाय इथं काही करायचं नाही, कोणी तिथं जायचं नाही. 8 दिवसात आम्ही त्यांच्याकडनं मागवून घेऊ कुठले परमिशन आहेत ते सगळं. मग आम्ही विश्वास ठेवलो. आम्ही एवढं लेखी दिले म्हणलं तर आम्ही विश्वास ठेवलो. आम्ही ते आंदोलन स्थगित केलं. लगेच 2 दिवसांनी तिथं आमदार गेले, त्यांचे बंधू गेले, अक्कलकोटचे आमदार कल्याण शेट्टी गेले, त्यांचे बंधू गेले आणि 200 पोलिसांचा फौजफाटा आणि 2 दंगल पथक फॅन मोठे, ॲडिशनल SP त्याचं नाव काय कबाडे, त्याच ॲडिशनल SP कबाडे, DYSP टाकणे, PI चिल्लावार, तहसीलदार, AR सगळे होते तिथं. सगळ्यांच्या उपस्थितीत त्यांनी सांगत होते की बेकायदेशीर बांधकाम करू देणार नाही आणि त्यांना फुल पोलीस संरक्षण देऊन ते बांधकाम करू दिलं आणि तिथं पूजा आरती पण केली त्यांनी गणपतीचं आमदारच्या हस्ते. मग आमचं एवढं कायदेशीर सगळं असताना, कायदा बघत नसताना आम्हाला तुम्ही कायदा सांगता, आम्हाला तुम्ही शब्द देता, नियम सांगता की आम्ही नियमाच्या काही करू देत नाही म्हणता. कशामुळे तुम्ही हे केलं सगळ्याचं? हे एवढं बंदोबस्त, फौजफाटा, गणपतीचा आरती करायला 200 लोक, पोलीस बंदोबस्तात बेकायदेशीर गोष्ट त्यांनी केली. आम्ही पहिल्यापासून बघत होतो हे ठराव त्यांनी चुकीचे केले, चबुतरा चुकीने पद्धतीने बांधले. ते चेअरमनवर, सचिवावर आणि व्हाईस चेअरमनवर केस करा, गुन्हा दाखल करा म्हणत होतो. ते आम्ही करू, चौकशी करू, ते आमच्याकडे येत नाही, ते DDRकडे येते, ते आमच्या प्रिमासमध्ये येत नाही. पोलीस असं म्हणणार, DDR म्हणणार आम्ही काय, आमच्या हातात काय अधिकार आहे, तो आम्ही रिपोर्ट मागवतो, वर पाठवतो, आम्ही हे करणार म्हणणार. म्हणजे असं टोलवाटोली करून दबावाने आम्ही विचारलो, तुम्ही असं का करता, आम्हाला दबाव आहे. कोणाचा दबाव आहे सांगा? सत्तेत पण आम्ही पण आहे, शिवसेना सत्तेत आहे. दबाव कोणाचा आहे ते का सांगाल? ते अरे नुसतं दबाव आहे एवढंच म्हणतात आणि आम्हाला म्हणतात आम्ही काय करू देत नाही, काळजी करत नाही. आणि असं एक कार्यक्रम त्यांनी केलेलं आहे. सगळं हे चुकीचं घडलेलं आहे. आमची मागणी आहे की बा ज्यांनी चुकीचे केले त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. नियमाप्रमाणे, कायद्याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे घटना दिली घटनेप्रमाणे ते व्हायला पाहिजे. का फक्त शिवसेनेला आणि विरोधकांना बाबासाहेब आंबेडकरांची घटना लागू होते, त्यांना ते लागू होत नाही का? ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या घटनेचे वर आहेत का? हे पण संबंधितांनी आम्हाला खुलासा करावा.